दुसऱ्या दिवशी सकाळी असा गोळा घ्यायचा आणि चेचायचं. नमस्कार मंडळी, आपलं कोकणी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी झटपट तुम्हाला लिज्जतचे पापड कसे केले जातात ते मी सांगणार आहे. तर इथे माझ्या सासूबाई आहेत, त्यांनी 2 किलो उडदाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते दळून आणलेलं आहे बारीक. त्यासाठी ते रामबंधू पापड मसाला पण आणलेला आहे. ही 2 पाकिटं आणले, कारण की आपल्याकडे आहे 2 किलोचं पीठ आणि 2 किलोच्या पिठाला 2 पाकिटं लागतात. तर ती पाकिटं टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण हळूहळू पाणी टाकून आणि तेल टाकून आपण छोटे छोटे असे गोळे करायचे आहे. गोळे का करायचे, कारण की आपल्याला ते दुसऱ्या दिवशी ठेचून घ्यायला आपल्याला बरे पडतात, म्हणून असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तर मम्मीने असे 4 गोळे केले होते 2 किलो पापडाचे. आणि त्याच्यामध्ये पाणी आणि तेल टाकून आपण घट्टसर गोळा करायचा आहे, कारण की जसं आपण चपातीला गोळा करतो तसा पातळ करायचा नाही, घट्टसर करायचा, कारण की उडदाच्या पापडाला आपल्याला घट्टच गोळे लागतात. आणि मग असं तेल मिक्स करून झाल्यानंतर मम्मीने गोळे असे 4 केले आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पप्पांनी ते ठेचले. तुम्ही कशातही ते ठेचू शकतात. तुम्हाला जर पाटा असेल त्याच्यावर ठेचू शकतात, किंवा तुम्ही एका टोपामध्ये पण ठेचू शकतात मोठा. तर इथे पप्पाने जमिनीवरच हे केलं, कारण की मी जमीन छान अशी पुसून धुवून घेतलेली होती, मग असा सॉफ्ट गोळा होतो. तर पप्पांनी हे काम केलं, ते नी चांगलं ठेचून दिलं, कारण की ह्याच कामाला मेहनत लागते, 15-20 मिनटं त्याला द्यावेच लागतात. नंतर असे सॉफ्ट मळून झाल्यानंतर मम्मीने असे दोऱ्याच्या साहाय्याने गोळे केले. हे गोळे आपले समान येण्यासाठी ही ट्रिक वापरायची असते, दोऱ्याच्या साहाय्याने करायचे असतात, म्हणजे सेम आकाराचे गोळे होतात. आणि मग त्याला तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आहे, कारण की गोळे सुकले की आपल्याला ते लाटायला जमत नाही, म्हणून आपण त्याच्यावर ताट ठेवलं पाहिजे. आणि आम्ही एक एक गोळा आणून ते मळून आम्ही त्याचे असे दोऱ्याच्या साहाय्याने सेम आकाराचे गोळे करत होतो, म्हणजे ते लाटायला पण सोपे पडत होते. वरती तेल टाकायचं आहे आणि मग ते एक प्रकारे असे पातळ लाटून घ्यायचे आहेत. आणि तर तिकडे सुकवायचं पंख्याखाली, हे दिवसभरात सुकवायचे. लगेच तुम्ही उन्हात सुकायला टाकलं तर ते आपले तुटणार, म्हणून आपण पंख्याच्या ह्याच्यावरच आपण ते सुकवायचे. ते मम्मी असे एकदम ते ओढून ताणून त्याचे गोळे करत होती. नंतर इथे पप्पा एकसारखे सुकवत होते पंख्याखाली. आणि मग नंतर असे आमचे पापड रेडी झाले. आणि तेच पापड आम्ही पंख्याखाली दिवसभर सुकवल्यानंतर एक दिवस आम्ही ऊन दाखवलं. दुसऱ्या दिवशी ऊन दाखवल्यानंतर आम्ही ते पापड तळले. आणि पापड तळल्यावर हे मस्तपैकी असे लालसर आणि छान असे लागतात. जेवणाबरोबर आपण ते इझिली खाऊ शकतो, आपल्याकडे भाजी नसेल काही नसेल तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्कीच सांगा. आणि येस, झटपट तुम्हाला मी ही रेसिपी सांगितली आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाय.